मी त्यांना जाहीर आव्हान देतो, तुमच्यात हिंमत असेल 7 जाऊ द्या, कोणा एका नगरसेविकाला तुम्ही अपात्र करून टाका. बंद आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं डिझेल दिलं गेलं नाही. परंतु डिझेल एवढा खर्च झाला, यांच्या खासगी गाड्यामध्ये यांनी डिझेल चोरी केलेली आहे. 50% त्यांनी त्यातली टक्केवारी घेऊन ते बिलं काढण्यात आलेली आहे. त्यात ममता दिदी सुद्धा अशाच निवडणुका हारल्यानंतरही मीच मुख्यमंत्री आणि मी राजीनामा देणार नाही त्यांनी आशा केल्या होत्या. तशाच प्रकारचं वर्तन काहीसं भुसावळमध्ये ममता दिदीची भूमिका ही गायत्री दिदींनी निभवलेली दिसते. आपल्या सर्वात माहिती आहे की कालच्या दिवशी भुसावळ नगर परिषदेच्या कामकाजाची सुरुवात माननीय उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष सौ शैलजाताई नारखेडे यांनी सुरू केलेला आहे. त्यावर अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रियाद्वारे गावामध्ये अफवा पसरवण्याचं काम या शहरामध्ये सुरू आहे. काल माजी आमदार आणि भुसावळ नगरपालिकेचे विद्यमान स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी अशा प्रकारे गोष्टी केल्या जणू काही ते उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टातील ते स्वतः जज आहेत. अशा प्रकारे त्यांनी तिथं बसून शैलजाताई नारखेडे या बेकायदेशीर बसलेल्या आहेत किंवा त्यांना असा अधिकार नाहीये अशा बतावण्या केल्या. अशा बतावण्या करणाऱ्यांना मी एकच सांगेल की तुमचं कायद्याचं ज्ञान हे कच्चं आहे. थोडे एखाद वेळा कायद्याचं पुस्तक सुद्धा वाचत जा आणि कायद्याच्या द्वारे स्थापित जेही नियम असतील, कायदे असतील, त्या कायद्याच्या आधारे आपल्या शैलजाताई नारखेडे या प्रभारी नगराध्यक्ष झालेल्या आहे आणि आम्ही आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे. आणि ज्यांना असं वाटत असेल की शैलजाताई नारखेडे या बेकायदेशीरपणे तिथे बसलेल्या आहेत, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, त्यांनी एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करून पाहावा आणि आपल्या मनाचं समाधान करून घ्यावं. काल तेही बोलले की नगराध्यक्ष म्हणून गायत्री बंगाळेच आहेत. गायत्री बंगाळे जर नगराध्यक्ष असत्या तर त्यांचं वाहन काढून घेतलं नसतं, त्यांना 1 मे महाराष्ट्र दिनी झेंडा वंदनाचा त्यांचा मान काढून घेतला नसता आणि केवळ जात पडताळणी समितीने त्यांना अपात्र केलं नाही, ते तर तिथं अपात्र झाला. परंतु शासनानं त्यांचा स्पेशल GR काढून त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रिंट आम्ही तुम्हाला वाटणार आहोत. या अपात्र झाल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे दाद मागितली. त्याची 5 तारीख होती. 5 तारखेला न्यायालयाने जो आदेश दिला त्या आदेशाचं जर आपण तंतोतंत वाचन केलं तर त्यात स्पष्टपणे असा कुठलाही त्यांच्यावर स्टे म्हणजे त्यांना स्थगिती दिलेली नाही. परंतु स्थगिती मिळालेली आहे नगराध्यक्ष गायत्री गौरचे अशा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत ह्या केवळ न केवळ तिथं अजूनपर्यंत त्यांचा जो मनिदा अटकलेला आहे तो खायचा प्रयत्न आहे त्यांचा. गायत्री गौर हे अपात्र झाल्यानंतर त्यांचा 4 आपोआप श्रीमती शैलजाताईकडे आलेला आहे. यापूर्वी मी स्वतः प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. रमण भोळे हे दीर्घ सुट्टीवर गेल्यानंतर मला उपनगराध्यक्ष असताना प्रभारी नगराध्यक्ष चान्स मिळाला. तेव्हा असं कुठल्याही प्रकारचं देवाणघेवाण म्हणजे चार्ज द्या किंवा दका द्या असं काही झालेलं नाही किंवा तसा काही कायदाही नाही, तसा नियमही नाही. परंतु त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी 57(2) प्रमाणे त्यांना नोटीस दिली. नोटीस दिल्यानंतर त्यांनी 24 तासाच्या आत तो 4 अपात्र झाल्यामुळे त्यांनी द्यायला पाहिजे होता. त्यांच्या घरी नगर परिषदेचा माणूस गेला. त्यांच्या घरी असताना सुद्धा त्यांनी तो पत्र घेतलं नाही जिल्हाधिकाऱ्यांचं, भिंतीवर चिटकू दिलं नाही, बाय पोस्ट घेतलेलं नाहीये. त्यांना अखेर त्यांच्या ईमेलवर टाकावं लागलं आणि या सगळ्या प्रकारचे रिपोर्टिंग जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. हा त्यांना एक संधी होती की त्यांनी स्वतःहून हा 4 दिला पाहिजे होता, परंतु त्यांनी तसं मन मोठं ठेवलं नाही. आता आपण नुकत्याच बंगालच्या निवडणुका पाहिल्या असेल, त्यात ममता दिदी सुद्धा अशाच निवडणुका हारल्यानंतरही मीच मुख्यमंत्री आणि मी राजीनामा देणार नाही त्यांनी आशा केल्या होत्या. तशाच प्रकारचं वर्तन काहीसं भुसावळमध्ये ममता दिदीची भूमिका
ही गायत्री दिदींनी निभवलेली दिसते. ते अपात्र झाल्यानंतरही त्या स्वतःला अपात्र मानण्यास तयार नाहीत आणि मीच नगराध्यक्ष आहे असं टासून बोललं जात आहे. तर हे सर्वस्व चुकीचं आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा जोपर्यंत न्यायालयाचा आदेश येत नाही तोपर्यंत त्या माजी नगराध्यक्ष आहेत. 5 जुलै रोजी 14 जुलै रोजी न्यायालयाचं कामकाज चालेल. त्या न्यायालयाच्या कामकाजामध्ये जेही निर्णय लागेल त्या निर्णयाला अनुसरून यांचं पद राहील किंवा पुढच्या प्रक्रिया राहील. त्या जो त्यांनी 5 तारखेला न्यायालयाने जो आदेश दिला त्यात स्पष्टपणे लिहिलेला आहे की नगराध्यक्षांची निवडणूक ते इतर ज्याही प्रक्रिया असतील ह्या न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून जातील. म्हणजे कोणत्या ही जी केस चालू आहे ह्या केसच्या निकालावर अवलंबून आहे. उद्याच्या दिवशी 5 तारखेला जर यदा कदाचित कोणता दुसरा निर्णय लागला तर त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. परंतु आज रोजी कुठल्याही प्रकारची स्थगिती नसल्यामुळे गायत्रीताई या प्रभारी नगराध्यक्ष झालेल्या आहे आणि त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. आपला शैलजाताई आता त्या गायत्रीताई वारंवार आल्यामुळे तो काही शब्द जात नाहीये. चला असो, आमच्या शैलजाताई ह्या प्रभारी नगराध्यक्ष म्हणून तिथं काम करत आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुद्धा घेत आहोत. कारण आपण बघितलं असेल की सत्ताधाऱ्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3दा या भुसावळ शहराच्या विविध विकास कामांच्या संदर्भात घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभा विनाकारण तहकूब करण्यात आलेल्या आहे. त्याच्या पाठीमागचं कारण अद्याप समजलं नाही. त्या पत्रकार परिषदेत त्याच्यामध्ये पत्रकारांना सुद्धा मज्जाव करण्यात आलेला होता हे आपल्यास माहिती आहे. परंतु येणाऱ्या सर्वसाधारण सभेत आम्ही सर्व पत्रकार बंधूंना प्रवेश देणार आहोत, सन्मानानं त्यांना बसवणार आहोत. तसेच संपूर्ण शहरभर जी बैठक होणार आहे तिचं लाईव्ह प्रसारण आम्ही संपूर्ण भुसावळकरांना दाखवणार आहोत. सर एक सवाल आपण करत आहोत. त्यानंतर त्यांनी आमच्या काही नगरसेवकांना धमकवण्याचा प्रयत्न केला की 7 नगरसेवकांना आम्ही अपात्र करणार. मी त्यांना जाहीर आव्हान देतो, तुमच्यात हिंमत असेल 7 जाऊ द्या, कोण्या एका नगरसेविकाला तुम्ही अपात्र करून टाका. उलट पक्षी आजपर्यंत महिला म्हणून आम्ही पुष्पा चौधरी यांची एक आमच्या मनात आदर होता. त्यांनी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आमच्या महिला नगरसेवकांची धक्काबुक्की करून गैरवर्तन केलेलं होतं. त्याचे व्हिडिओ सुद्धा आजही आहे. परंतु आम्ही आतापर्यंतही त्यांच्या विरोधामध्ये अशी कुठली अपात्रतेची कारवाई केली नाही. परंतु आज त्यांनी जर आमचा नगरसेविकेच्या संदर्भामध्ये असं विचार करून जर अशा अर्ज देत असतील तर निश्चित पुष्पा चौधरी यांच्या विरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव आम्ही नक्की देणार आहोत. त्यांचे एव्हिडन्स म्हणून त्यांचे नगरपालिकेतले जेही व्हिडिओ असतील ते व्हिडिओ देऊ आणि त्याच्याद्वारे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागण्याचं काम करणार आहोत. दुसरं, या शहरामध्ये फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, ह्या विविध समाज माध्यमांवर विविध प्रकारची अफवा पैलून आणि विविध प्रकारच्या चुकीच्या बातम्या देऊन एक प्रकारचं फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम हे सत्ताधारी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे सुरू आहे. परंतु भुसावळकर जनता एवढी दूध खुडी नाही. भुसावळकर जनतेला सर्व माहिती आहे की काय चालू आहे, काय चालू नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून जोपर्यंत चार्ज आहे तोपर्यंत ह्या भुसावळकरांच्या विश्वासावरच आम्ही काम करणार आहोत. जाती धर्म, जातीभेद किंवा पक्षभेद सगळं विसरून आम्ही या शहरातल्या प्रत्येक नागरिकांचं काम कसं होईल आणि त्याच्यापर्यंत आम्ही कसे पोहोचू याबाबत आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यानंतर निसटत्या पराभव आमच्या उमेदवाराला लागला. परंतु भुसावळकर जनतेने नगराध्यक्ष निवडताना भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलेलं आहे. आमची एकच अपेक्षा होती की सभागृहामध्ये बहुमताचा आदर केला जावा. कारण नगरपालिकेचं कोणतंही कामकाज हे बहुमताच्या जोरावर चालत असतं. आम्ही नगराध्यक्षांना पहिल्या दिवसापासनं त्यांना फेवर करण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना आजही आणि उद्याही नगराध्यक्षपद हे गावच्या विकासासाठी नकोय. जर त्यांना विकास कामं पाहिजे होती तर त्यांनी सभा तहकूब करण्याचं कारण नव्हतं. त्याच्या अगोदर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील 75 विषयांना आजही कागद सुद्धा हलवला गेलेला नाहीये. जर 75 विषय सर्वानुमते मंजूर झालेले होते, अगदी कब्रस्तानमध्ये लाकडी पाट्या देणे असो
की कपडे आपल्या स्मशानभूमीमध्ये लाकडं देण्याचा प्रकार असतो. त्याचे सुद्धा आतापर्यंत टेंडर काढले गेले नाही. तिथं फक्त काय केलं गेलं, तिथं फक्त डिझेल चोरी केली गेली. 30 लाख रुपयाचं डिझेल, की ज्या गाड्या ज्या तुम्ही घंटा गाड्या आताही पडलेल्या आहेत सिकंदर भाई यांच्या गॅरेजवर, 20 ते 22 गाड्या घंटा गाड्या बंद आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं डिझेल दिलं गेलं नाही, परंतु डिझेल एवढा खर्च झाला. यांच्या खासगी गाड्यामध्ये यांनी डिझेल चोरी केलेली आहे. आणि आता त्या कचऱ्याचं बिल, कचऱ्याच्या बिलाच्या संदर्भामध्ये जग जाहीर सांगतो, कोणाला कचरा शेड म्हणा, कोणाला काय म्हणा, त्या कचऱ्यातली विष्ठा खाणारे कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. 50% त्यांनी त्यातली टक्केवारी घेऊन ती बिलं काढण्यात आलेली आहे. आता 23 लाख रुपयाचं लिकेजचं बिल, तुम्ही सर्व पत्रकार बंधू गावाबाहेर भटकतायत, सांगा कुठं कोणत्या ठिकाणी लिकेज केलं की त्याचं 23 लाखाचं बिल निघेल. ह्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी नेमण्यात येणार आहे. त्याची आम्ही समिती नेमणार आहे. त्या समितीमध्ये विरोधी पक्षाचा सुद्धा नगरसेवक आम्ही ऍड करणार आहे. आणि अशी चौकशी समिती संपूर्ण भुसावळ शहरामध्ये त्यांनी जिथं जिथं सांगितलेलं की इथं आम्ही लिकेज तोडलेला आहे त्या सगळ्याची पाहणी करून ह्या लिकेजचं करणार आहे. त्यानंतर डिझेलच्या संदर्भामधलं आम्ही ऑडिट करणार आहोत की हे डिझेल कशावर खर्च झालेला आहे. कारण घंटा गाडीवर जर 300 रुपयाच्या डिझेलवर दिवसभर गाडी चालते तर यांना 15 लिटर डिझेल कोणत्या हिशोबाने लागलं. 30 लाख रुपयाचं चेक आता आम्ही विनंती करून काढायला लावला. का तर कुठल्याही गाड्यामध्ये डिझेल नव्हतं, अगदी टँकर असोत, फायर फायटर असोत, यासाठी आम्ही ते विनंती करून आपले बागुल साहेब आहेत त्यांनी ते चेक काढला आणि डिझेल देणं सुरू झालेलं आहे. त्यानंतर माननीय वस्त्रोद्योग मंत्री यांनी त्या सह्याद्री वाले जे ठेकेदार होते पूर्वीचे त्यांना बोलवून हे काम सुरू करण्यासंदर्भामध्ये सूचना दिल्या आणि बागुल साहेबांनी त्यांना ऑर्डर दिली. त्यामुळे आज शहरभरातलं संपूर्ण कचरा उचलला जातोय. 8 दिवसामध्ये संपूर्ण शहरामध्ये कचऱ्याचे ढीग जमा झालेले होते. ह्या सगळ्या गोष्टीला विरोधी जबाबदार नाहीये. एकीकडे तुम्हाला कचऱ्याचा चेक काढता येतो, लिकेजचा चेक काढता येतो, डाप्यांचा चेक काढता येतो, काही आपल्या जे नगरपालिकेची निवडणूक झाली त्याची आवाच्या संवाद दराचे चेक काढता येते. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही टक्केवारी खाल्लेली आहे म्हणून हे काढले. शहराला 8-15 दिवस आरोग्याच्या धोक्यात आणून तुम्ही डिझेलचा चेक का काढला नव्हता, कशासाठी हे सर्व केलेलं होतं. आणि बसल्या बसल्या जागे जणू काही ते मोठ्या सुप्रीम कोर्टाचे वकील आहे याप्रमाणे बोलतात, हा यांना अधिकार नाही, त्यांना अधिकार नाही, यांना अपात्र करेल, त्यांना अपात्र करेल, कोर्टाचा आदेश असा आलाय. ह्या सगळ्या फोल गोष्टी आहेत. तुमचा सर्वांचा इतिहास भुसावळकरांना माहिती आहे. आम्ही आजही सांगतो, उद्याही सांगणार. 4 एप्रिल रोजी सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक अखिल पिंजारी आणि सोहेल पठाण यांच्यासोबत बैठक होऊन त्यांना आम्ही ते आमच्या आम्ही बोलले होते की कुठेतरी 5-10 नगरसेवक घेऊन आपण एकत्रित बसून या शहराच्या दृष्टिकोनात सर्वांची कामं झाली पाहिजेत, तुमचे झाले पाहिजे, आमचे नगरसेवकांचे झाले पाहिजे, या दृष्टिकोनात आपण निर्णय घेऊ. तर निर्णय घेताना संतोष चौधरींनी त्यात काय टाकायची की फक्त पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवक त्या समितीमध्ये असतील. जर गावचा विकास करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अनुभवाची गरज पडणार आहे. आमचे नूतन नगरसेवक अजून नगरपालिकाचं कामकाज शिकताय आणि आम्ही त्यांना शिकवण्याची जबाबदारी ती आमची आहे. तुम्ही नका शिकू. आमच्या पक्षाकडनं कोण बोलावं, कोण करावं, काय करावं किंवा आमच्या नेत्यांनी कोणाला काय आदेश द्यावा हा आमच्या पक्षाचा, आमच्या नेत्यांचा आणि आमचा सर्वोच्च अधिकार आहे. त्यामुळे अशा बाहेरच्या माणसाला आम्ही असं करण्याचा, त्यामुळे ते जे काल ते बोलले पत्रकार बंधूंसमोर की सर्व दोन्ही पार्टीने एकत्र, आज बोलून काय उपयोग आहे. आज अपात्र झाल्यानंतर तुम्हाला हे शहाणपण सुचतंय. यापूर्वी 3 महिन्यापासून जेव्हा आम्ही म्हणत होते किंवा तुमच्याच पक्षाचे नगरसेवक तुम्हाला विनंती करत होते, आमचा सोडा, तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांचं सुद्धा ऐकलेलं नाहीये. त्यांच्या पक्षातले सगळे नगरसेवक 2-3 सोडले तर सर्व कंटाळलेले आहेत. त्यांना त्यांच्या वाड्यातील कामं होत नाहीये, त्याचा राग आहे. तिथं बसून त्यांना मिटिंगा चालवायच्या नाही, त्यांना विषय मंजूर करून घ्यायचे नाहीत, म्हणजे मंजूर झालेल्या कामांच्या निविदा काढायच्या नाही. त्यांना फक्त वरच्यावर जुन्या ऑर्डरीवर काही गटारी करायचे, ढाप्या करायचे, काही डिझेल चोरी करायची आहे, काही टक्केवारी घेऊन जुनी बिलं काढायची आहेत. हे त्याच्यासाठी त्यांना पुन्हा नगराध्यक्षपद पाहिजे. परंतु आमच्यासाठी नगराध्यक्षपद ही सत्ता नसून सेवेची संधी आहे. जेवढ्या दिवस ही संधी मिळेल तेवढे दिवस आम्ही भुसावळकरांसाठी ते वेळ घालवणार आहे. येत्या काळामध्ये कुठलाही भेदभाव न करता आम्ही केवळ आणि केवळ
भुसावळकरांचा विकास हा दृष्टिकोन ठेवणार आहे. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ नाही तर नुकसान होत आहे, मान्य आहे. परंतु याचं तुम्ही मूल्यमापन तुम्ही करा की चूक कोणाची आहे. आमची चूक असेल आम्हाला बोला. परंतु जर एकेका वार्डाचे 42 विषय मंजूर होत असतील आणि एखाद्या वार्डाचा नगरसेवकाचे एकही विषय मंजूर होत नसतील तर हा भेदभाव कोण करते, कशासाठी करते हे तुम्ही स्वतः तपासा. भविष्य में दोनों पक्ष एक प्लेटफॉर्म पे आएंगे. हे बघा, आज न्यायालयाच्या बाबा आहे त्या अपात्र झालेल्या आहेत. अपात्र झाल्यानंतर निवडणूक लागेल. निवडणुकीनंतर भुसावळकर जनता कोणता कौल देते त्याच्यावर पुढचं भविष्य अवलंबून आहे. आज रोजी अशा कोणत्याही गोष्टी करण्यात काही स्वारस्य नाहीये. त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही पक्षविरहित राजकारण करणार आहोत. आमच्यासाठी त्यांच्या पक्षातले जेही नगरसेवक असतील ते आमच्यासाठी फक्त नगरसेवक आहे. ते कुठल्या पार्टीचे, कुठल्या पक्षाचे, कुठल्या दलाचे किंवा कोणत्या गटाचे हे आम्ही मानणार नाही. ते त्या भुसावळ शहरातल्या एका प्रभागातून निवडून आलेले, त्यांच्या प्रभागातील कामे झाले पाहिजे. त्यांच्यासोबत आमच्या नगरसेवकाची कामं झाले पाहिजे. हा ह्या पाठीमागचा आमचा हेतू आहे. बाकी कुठल्याही राजकारणाला आम्हाला थारा द्यायचा नाही किंवा राजकीय वाद करायचे नाहीये. ज्यांना राजकीय वाद करायचे असतील, ज्यांना तक्रारी करायच्या असतील त्यांना ते लखलाभ आम्ही आमच्याकडनं आम्ही तर पत्रकार परिषदेत सुद्धा घेण्याचं आम्ही टाळलेलं होतं बघा मध्यंतरी. परंतु आता मध्येच काहीतरी रजनीताईचं प्रकरण काढायचं. रजनीताईच्या संदर्भामध्ये आता आमचे सर्व उर्वरित लोक, सगळे लोक त्या संदर्भामध्ये सांगणार आहे. परंतु पत्रकार म्हणून आम्ही तुमच्याकडे एक आशेनं बघतो की खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं तुम्ही म्हणू शकता आणि तुम्ही म्हणतात. पुढेही तुमच्याकडे हीच अपेक्षा. मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठानं दिनांक 5 मे रोजी जो आदेश दिलेला आहे त्या आदेश इंग्रजीमध्ये आहे. त्याचं इंग्रजीतलं मराठी रूपांतर आम्ही तुम्हाला ऐकवतो. न्यायालयाचे आदेश याचिकाकर्त्यांनी त्यांच्या जात पडताळणी रद्द करण्याच्या आदेशाला आव्हान दिलेले. म्हणजे गायत्री गौर यांचं जे त्यांनी जात पडताळणी केलेली होती साठी जे दिलेलं होतं, जे अपात्र ठरवलेलं आहे त्याला त्यांनी संभाजीनगर खंडपीठामध्ये आव्हान दिलेलं आहे. 1 नंबर. 2 नंबर, प्रतिवादींना नोटीस देण्यात येत असून 14/7/2026 रोजी परत येण्यास सांगितलेले आहे. म्हणजे त्यांना 5 तारखेला खंडपीठाने 14 जुलै ही तारीख देण्यात आलेली आहे. त्याच्यात माननीय GCB प्रतिवादी 1, 2, 3 हे वकिलांचे नाव आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला 3रा नंबरचा मुद्दा लक्षात घ्या. पुढील सुनावणीपर्यंत, रिटर्नेबल डेट पर्यंत याचिकाकर्त्या म्हणजे ज्या याचिका करताय म्हणजे गायत्री गौर यांच्या विरोधात कोणती फौजदारी कारवाई करू नये. कोणती कारवाई करू नये? फौजदारी. म्हणजे जे त्यांनी जात पडताळणी समितीसमोर खोटे कागदपत्र सादर केलेले, ज्याच्यावर ताशेरे उडवले गेलेले, त्याच्यावर त्यांच्या भविष्यात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. परंतु तो जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू नये असा अर्थ होतो. त्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यात दिलेलं आहे, तसेच वादग्रस्त आदेशानुसार घेतलेली सर्व पावले म्हणजे नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणुकीपर्यंत या याचिकेच्या अंतिम निकालावर अवलंबून राहतील. याचा अर्थ असा होतो की या संदर्भामध्ये जेही निर्णय घेतले जातील की अगदी हे बघा, कुठेही आता निवडणुका फारशा लांबत नाहीत. भडगाव नगरपालिके आपल्या येरवंडल नगरपालिकेचा एक नगरसेवक अपात्र होताच 15 दिवसात तिथे निवडणूक लागलेली आहे. ह्या सुद्धा निवडणुकीची तयारी शासनाने केलेली आहे. या संदर्भात हालचाली सुरू आहे. म्हणून त्याचा जर निकाल समजा एखाद्या वेळेला एखादा नगराध्यक्षाची निवडणूक लागली तरी आणि त्याच काळामध्ये जर याचा काही दुसरा निकाल लागला तर हा निकाल त्याला बाधित राहील आणि तो निवडणूक रद्द होऊ शकते. त्याचा अर्थ असा होत नाही की आता चालू असलेल्या प्रक्रियेला स्थगिती, असा अर्थ होत नाही. हे अगदी मी म्हणतो म्हणून मानू नका. तुमचा एखादा वकील असेल त्याच्याशी तुम्ही चर्चा करा. परंतु ह्या गोष्टीचं ते इंग्रजीत असल्यामुळे त्याचा मराठी अनुवाद न करता फक्त स्थगिती आहे, आम्हीच नगराध्यक्ष आहे आणि कोर्टाने स्टे दिलेला आहे, अशा वल्गना आणि अशा अफवा या शहरात पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर भुसावळकर आता विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला त्याचा मराठी अनुवाद प्रत्येकाला मी तुमच्या याच्यावर काढलेला आहे. अगदी त्यांचं जे गॅजेट आहे गॅजेटमध्ये सुद्धा त्यांचं नाव कमी करून असा हा अहवाल शासनाला पाठवलेला आहे. म्हणजे जात पडताळणी समितीने तर अपात्र केलंच, परंतु नगर विकास खात्याने सुद्धा त्यांना अपात्र सर्वाधिक लेवा पाटील समाजाचे
भारतीय जनता पार्टी संतोष चौधरींची राजकीय कारकिर्दी त्यांनी स्वतः चेक करावी. ती मेवा पाटलांच्या पैशावर अवलंबून आहे. त्या काळामध्ये 2001 ते 2016 पर्यंत या भुसावळ शहरातल्या किती मेवा पाटलांच्या जमिनीवर आरक्षण टाकलं गेलं आणि त्याद्वारे त्यांना कसा त्रास देण्यात आलेला आहे याचं मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका. नगरपालिकेचे मालक असतील, भारंडे असतील, वारके असतील, पाटील असतील, या सर्व लोकांवर कोल्हे असतील, या सर्व लोकांना त्याच्या जागेवर आरक्षण टाकून त्रास कसा देण्यात आलेला आहे. हेमराज गोळे यांच्यावर हल्ला करून त्यांचा कसा मारण्याचा प्रयत्न केला किंवा निडूबंची यांना मारण्याचा कसा प्रयत्न केला हे भुसावळकरांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे काहीतरी दोन जरी निवडून आले असतील त्यात काही समाज बांधवांनी काही टक्के मतदान केले असेल तर हे सर्वच श्रेय काकाभाऊंचं आहे. काकाभाऊंच्या म्हणण्यानुसार समाजातील काही लोकांनी मतदान केलेलं असेल त्या संतोष चौधरीचा काही वाटा नाही. त्यामुळे उगीच फुकटच श्रेय कोणी घेऊ.